कोपरगाव शहरामध्ये बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरणाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर बायोमेट्रिक पद्धतीने तालुक्यातील एकूण 112 धान्य दुकानांपैकी 2 ठिकाणी वितरण सुरू झालं आहे. यामध्ये शहरातील गजानन नगर येथील साई कस्तुरी महिला बचत गट धान्य दुकान तर तालुक्यातील नाटेगाव येथील सोसायटी धान्य दुकान येथे सुरू करण्यात आले. या प्रणालीमुळे धान्य वितरण पारदर्शकता येणार आहे. वरील दोन्ही धान्य दुकानदारांनी 100% आधार लिंकिंग केल्यामुळे त्यांची निवड करण्यात आली. साधारणतः 1-2 महिन्यांपर्यंत या वितरण प्रणालीद्वारे धान्य वितरण करता येणार असून तसेच या प्रणालीमध्ये येणाऱ्या त्रुटींवर अभ्यास करून त्या दूर करत शहरासह तालुक्यामध्ये बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण सुरू करणार असल्याचं तहसीलदार कदम यांनी सांगितलं. बायोमेट्रिक डिव्हाइस मार्फत तसेच ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सच्या मार्फत अन्नधान्य वितरण हे स्वस्त अन्य दुकानदारांमधनं त्या स्तरावरून व्हावं ह्या उद्देशानं बायोमेट्रिक डिव्हाइस मार्फत अन्नधान्य वितरणाची योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर कोपरगाव तालुक्यातून कस्तुरी बचत गट साई कस्तुरी बचत गट ह्या दुकानाच्या मार्फत हे आम्ही कोपरगावमध्ये सुरू केलेलं आहे. यामार्फत बायोमेट्रिकमध्ये आधार कार्डाच्या आधारावर कुटुंबप्रमुख अथवा कुटुंबातील ज्या व्यक्तींचा आधार काढण्यात आलेला आहे त्यांच्यामार्फत त्यांचा थंब दिल्यानंतर त्यांना धान्य वितरित करण्यात येतं व त्याची पावती ह्या यंत्रामार्फत निर्गमित होते. ह्या योजनेचा अवलंब केल्यानंतर प्रत्यक्ष जे कुटुंबप्रमुख आहे किंवा कुटुंबातील व्यक्ती आहे जे आधार लिंक झालेले आहेत त्यांना स्वतः उपस्थित राहून धान्य घ्यायचं आहे आणि त्याचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ज्यावेळेस सुरू होतील तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमार्फत त्यांच्या अकाउंटमधून संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराच्या खात्यावर सदरची रक्कम वर्ग होणार आहे. ऑनलाईनच्या या युगामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत हे पाऊल आम्ही उचललेलं आहे आणि ते महाराष्ट्रभरातील सर्व दुकानांमध्ये भविष्यात सुरू होणार आहे. कोपरगाव तालुक्यातील ही 2 दुकानं निवडण्याचा उद्देश असा होता की यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी 100% आपले आधार काढलेले आहेत आणि ते आधार स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत पुरवठा विभागाकडे सादर केलेले आहे आणि त्यांचं लिंकिंग झाल्यानंतर हे 2 दुकानं आम्ही प्रायोगिक तत्वावर निवडलेले आहेत. यावेळी मधुगंध खडसे, नायब तहसीलदार चिलवर, मनीषा सचदेव, जिल्हा तांत्रिक अधिकारी, पुरवठा अधिकारी रामनाथ मोरे, साई कस्तुरी धान्य दुकानाच्या शोभा मोरे, रेशन धान्य दुकान संघटनेचे कैलास बोरावके, अजय मोरे, रोहित जोशी, गणेश कानडे, अक्षय खजुरे, वैभव चौधरी, सुनील हार्दे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी रेशनधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगडेसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगडेज, S9 मीडिया, कोपरगाव.